हे बापलेक निवांत झोपले होते, म्हटलं तोपर्यंत आवरून घेते. मग काय आंघोळ केली, म्हटलं थोडासा मेकअप करून घ्यावा. मग टिकली लावून घेतली आणि थोडीशी लिपस्टिक लावावी म्हटलं, कारण घरी कोण मेकअप करून बसतं तेव्हा. तसा मला मेकअपच आवडत नाही. खरं तर ना मला मेकअपच जमत नाही. बहुतेक आता कोर्स करायला लागणार आहे हा मेकअप शिकायसाठी. इथे ना सकाळी सकाळी मेकअपच्या नावाखाली ना मी टाइमपास करत बसले होते, पण आता घरातली कामे आहेत ते तर उरकावीच लागणार आहेत. किती वेळ टाइमपास करणार. मग म्हटलं आधी किचन कट्टा साफ करून घ्यावा, म्हणजे ना स्वयंपाकाला वगैरे लागता येईल. आणि किचन साफ करता करताना किचन मध्ये ठेवलेल्या पार्सलकडे माझं लक्ष गेलं. हे तर अनबॉक्स केलंच नव्हतं. 4 दिवस झालं येऊन पडलेलं होतं. आज जरा मूड फ्रेश होता, म्हटलं ओपन करूनच टाकावं. आणि ह्या पार्सल मध्ये ना अशी गोष्ट होती ज्याने अजून मूड फ्रेश होऊन जाईल. कारण असे बोलतात की याच्यामुळे ना पॉझिटिव्ह एनर्जी येते. तसं ह्याला काय बोलतेत ना ते मला माहित नाही. तुम्हाला माहित असेल ना तर कमेंट करून ना नक्की सांगायला काय बोलतात. आणि हे तुम्हाला हवं असेल ना तरी सुद्धा ना लिंक म्हणून कमेंट करा. तर हवा आल्यानंतर साऊंड करताना हे वाला मी मागवलेलं आहे. एवढा छान आवाज येत होता ना त्याचा. थांबा मी तुम्हाला त्याचा साऊंड कसा येतो ना ते दाखवते. आणि दुपारी ना चिवताईला घेऊन ना जरा बाहेर गेले होते. डेअरीमध्ये गेले होते, थोडंफार खायला घ्यायचं होतं म्हणूनच. तिथे भेटली चिमणीची मैया. म्हटलं बरं झालं पार्सल घ्यायला. मग काय सामान घेऊन घरी निघून आलो. आणि खूप दिवस झालं काही वेगळं ट्राय केलं नव्हतं. म्हटलं आज ट्राय करावं. तर आज मी ना युट्यूबवर बघून ना शेंगोळ्याची रेसिपी बनवणार होते, जी की विदर्भामध्ये बनली जाते. आणि ह्याला अजून काय नाव असेल ना तर ते मला माहिती नाही बरं का. तशी ही रेसिपी ना एवढी मस्त लागते, सोबत ना हेल्दी सुद्धा आहे. मी याची पूर्ण डिटेल मध्ये रेसिपी ना मोठ्या ब्लॉग मध्ये शेअर केलेली आहे. त्याच व्हिडिओच्या खाली त्रिकोणामध्ये ना तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक भेटून जाईल. इथे चिवताईची गोल्याची या डमरूवरनं ना भांडणं चालू होते. आणि चिमणीच्या पप्पाचं ना दिवाळी यायच्या आधीच ना फटाके फोडायचं काम चालू होतं. नंतर मी मात्र ना जेवणासाठी मस्त असं ताट रेडी केलेलं होतं. आता मस्त गरमागरम ना शेंगोळ्या एन्जॉय करते मी. चिवताई झोपले आणि मी एकटी जेवण करते, कारण त्याचं चिमणीचे पप्पा बाहेर गेलेले आहे. आणि त्या चिमणीच्या पप्पाचं आणि माझं भांडण झालेलं आहे. म्हटलं त्यांनी यायच्या आतमध्येच ना चटका करणार आहे मी जेवणाचा. माझं असंच असतं, भांडण झाल्यावर कुणाला थांबायचं नाही, आपलं आपण जेवून मोकळं व्हायचं असतं. चला मग या तुम्ही सुद्धा जेवायला.